आता आंब्याचा सीझन चालू आहे, मुलांना सुट्ट्या देखील आहेत, मग मँगो केक हा झालाच पाहिजे. बघा, पाऊण कप इतका आंब्याचा घर घेऊन थोडंसं दूध घालून मिक्सरला बारीक वाटून घेतला. आता हा जर आपण बाजूला ठेवूया. एका भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप इतकी दूध पावडर, थोडंसं मीठ, पाऊण कप इतकी पिठी साखर घालून सर्व छान असं मिसळून घेतलं. आता आपण तयार केलेला आंब्याचा पल्प त्याचबरोबर थोडं थोडं दूध घालून बॅटर करणार आहोत. सर्वांचा छान असा एकजीव झाला की पाव कपच्या निम्मे इतकं तेल घालून छान असं मिसळून घ्यायचं. रवा वापरला तो फुलायला हवा, ह्याच्यासाठी 10 मिनिटं भिजत ठेवूयात. 10 मिनिटांमध्ये बघा रवा छान असा फुललेला आहे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालूयात, काजू, बदाम, त्याचबरोबर तुटी फुटी. अर्धा चमच इतका बेकिंग पावडर, पाव चमच बेकिंग सोडा, थोडंसं दूध घालून छान मिसळून घेतलं. ज्याच्यामध्ये केक बेक करायचा आहे त्याला अगोदरच तेल लावून बटर पेपर घालून घेतलेला. सुद्धा वेळ वाया न घालता ह्या डब्यामध्ये सगळं मिश्रण काढून वरून ड्रायफ्रूट आणि तुटी फुटी घालून घेतली. कढई ही अगोदरच 10 मिनिटं गरम करायला ठेवली होती. हा डबा कढईमध्ये ठेवून वरती घट्ट झाकण ठेवून बारीक गॅसवरती 30 ते 35 मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा. तुम्हाला जर ह्या मँगो केकचा संपूर्ण व्हिडिओ हवा असेल ना, तर माझ्या फोटोच्या खाली ॲरोवरती क्लिक करून बघा.